18 तारखेच्या दिवशी मी जे महत्त्वाचं आपल्याला ब्रेकिंग न्यूज द्यायचा असा प्रकारचा मी सभेमध्ये जाहीर केलं होतं धानोराला. त्या प्रमाणामध्ये आपण जे आपले विरोधी पक्षाचे नेते त्यांनी जे सांगितलं होतं की मी असं काय आमचं बैठक वगैरे झालेली नाही, परंतु त्या बैठकीमध्ये आपले विरोधी पक्षाचे नेते त्यावेळी ते मंत्री होते, मी आमदार होतो आणि आमच्यासोबत बाकीचे 4 इतर लोक होते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ते आमच्यासोबत बसले आणि आम्ही तिघे बसून तिथे चर्चा झाली आणि चर्चा होत असताना त्यांनी जे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की धर्माराव बाबांचं काय, तर त्यांनी आपले जे अध्यक्षांनी सांगितलं की त्यांच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही, तुमच्याबद्दल तुम्ही बोला. आणि त्या दृष्टिकोनातून तिथे जे चर्चा झाली ते चर्चा झाली की आपण त्या विरोधी पक्षाचे नेते हे BJPमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून ते वेळ मागत होते आणि त्या दृष्टीने माझ्यासमोरचा हा चर्चा आहे आणि ते चर्चा झाला ते खरं आहे.